पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबईत येत आहेत। मोदींच्या हस्ते मुंबईतल्या विविध प्रकल्पांचं आज लोकार्पण आणि भूमिपूजन संध्याकाळी 5च्या दरम्यान होणार आहे। यामध्ये मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा देखील समावेश आहे। तसंच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या कामाचं भूमिपूजन देखील पंतप्रधान मोदी करणार आहेत। आज मोदी नेमक्या कोणकोणत्या प्रकल्पांचं भूमिपूजन करणार आहेत आपण पाहूया। गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। या प्रकल्पाअंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातनं 2 जुळे बोगदे जाणार आहे। बोरिवली आणि ठाणे लिंक रोडचं देखील भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। दक्षिण मुंबईतल्या ऑरेंज गेट ते ग्रँट रोड उन्नत मार्गाचं भूमिपूजन देखील होईल। लोकमान्य टिळक टर्मिनस इथं नवा प्लॅटफॉर्म जे आहे त्याचं देखील उद्घाटन केलं जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11च्या विस्ताराचं उद्घाटन होणार आहे। बीकेसी मध्ये इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या टॉवरचं उद्घाटन होणार आहे। तर मोदींचं हे मिशन महाराष्ट्र आज आहे आणि विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। या सगळ्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अल्पेश, आज पंतप्रधान मोदी मुंबईत येत आहेत। विविध प्रकल्पांचं विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे, लोकार्पण केलं जाणार आहे। अल्पेश, काय सांगता येईल या दौऱ्याबद्दल? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईतील व आसपासच्या परिसरातील विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी, उद्घाटनासाठी आणि भूमिपूजनासाठी आज मुंबई दौऱ्यावर आहेत। मी सध्या गोरेगाव येथील नेस्को सेंटर परिसरामध्ये आहे। गोरेगाव नेस्को सेंटर परिसरामधूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 29,000 कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत। त्यामध्ये गोरेगाव ते मुलुंड टनेल असेल, बोरिवली ते ठाणे टनेल असेल, तसेच आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे नुकताच झालेला 10 आणि 11 प्लॅटफॉर्म आहे त्याचं देखील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आता आपण पाहिलं तर गोरेगाव नेस्को सेंटर परिसरामध्ये जय्यत तयारी सध्या करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर प्रथमच मुंबईत येत आहेत आणि त्यामुळे याला फार महत्त्व आहे, कारण आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुका आहेत आणि यापूर्वीच आपण पाहिलं तर महायुतीकडून तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 29,000 कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन होत आहे। त्यामुळे मुंबईकरांना अनेक सोयी सुविधा मिळणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी मुंबईत अशा प्रकारे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। विरोधकांकडून आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर अशी कामं केली जात आहेत असा आरोप होत असला तरी देखील आपण पाहिलं तर महायुतीकडून 29,000 कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या कामांची विविध विकास कामं आहेत। याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे आणि त्यामुळे सध्या जय्यत तयारी पाहायला मिळते। अजिंक्य, अल्पेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्याने जाणून घेणारच आहोत। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझंचा दुसरा सीझन।